नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। हे 60 प्रश्न येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि तुम्हाला 60 पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कमेंट करून सांगायचं आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत? बघा, भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। बघा, भारतामध्ये बघा एकूण 28 राज्य आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जनगण मन बघा हे भारताचं राष्ट्रगीत आहे। बघा, राष्ट्रगीताची रचना खालीलपैकी कोणी केली? बघा, जनगण मन बघा हे भारताचं राष्ट्रगीत आहे। राष्ट्रगीताची रचना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कुचिपुडी बघा हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? बघा, कुचिपुडी हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता। बघा, कुचिपुडी बघा हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेश बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई उच्च न्यायालयाचं बघा खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा, नागपूर या ठिकाणी पहा मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचे बघा सध्याचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत? भारताचे बघा सध्याचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा, अमित शहा बघा भारताचे बघा सध्याचे गृहमंत्री आहेत। प्रश्न क्रमांक 6 बघा, सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता? बघा, सूर्यमालेमधला बघा सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील। बघा, गुरु हा ग्रह सूर्यमालेमधला सर्वात मोठा तो ग्रह आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा खालीलपैकी कोणते शहर हे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? गुलाबी शहर म्हणून खालीलपैकी कोणते शहर हे ओळखले जाते? बघा, गुलाबी शहर म्हणून बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। जयपूर बघा हे शहर गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते। बघा, प्रश्न क्रमांक 8 बघा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघा कोणत्या एका ठिकाणी युद्ध साहित्य बघा निर्मितीचा कारखाना आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी युद्ध बघा साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील। बघा, भद्रावती या ठिकाणी पहा युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, मांढरदेवी बघा देवस्थान महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मांढरदेवी बघा देवस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, मांढरदेवी बघा देवस्थान बघा सातारा या जिल्ह्यामध्ये आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही रेल्वे भरती RRB ग्रुप डी ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। पुस्तकाचं नाव पहा, रेल्वे भरती बोर्ड RRB स्पेशल ग्रुप डी 120 प्रश्नपत्रिका संच असणारं बघा या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। गणित आणि बुद्धिमत्ता यांच्या स्पष्टीकरणासहित या ठिकाणी आपल्याकडे हे पुस्तक आलेलं आहे। रेल्वे ग्रुप डीच्या बघा मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिकांचा बघा मराठीमधून असणारं एकमेव ठिकाणी दर्जेदार पुस्तक आहे। विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण पुस्तक आहे। लेखन व संकलन पहा, विकास सिंधाळकर सर, सचिन कुरुंदकर सर, पवन देशपांडे सर बघा या ठिकाणी लेखन व संकलन यांनी हे केलेलं आहे। जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर या पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टोअरवर या ठिकाणी पुस्तके घेऊ शकणार आहात। क्रमांक 10 बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा, 1 एप्रिल सन 1935 बघा या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही झाली होती। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? बघा, लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होऊ शकतो? बघा, लोहाच्या बघा कमतरतेमुळे रक्तक्षय म्हणजेच ॲनॉमिया बघा हा लोहाच्या कमतरतेमुळे होणारा तो रोग आहे।
बघा प्रश्न क्रमांक 12 बघा, मानवामध्ये बघा गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? बघा मानवामध्ये बघा गुणसूत्रांची बघा एकूण संख्या खालीलपैकी किती असते? बघा मानवामध्ये बघा गुणसूत्रांची एकूण संख्या 46 या ठिकाणी मानवामध्ये बघा गुणसूत्रांची एकूण संख्या असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक खालीलपैकी कोण आहेत? बघा रश्मी शुक्ला बघा महाराष्ट्र राज्याच्या बघा सध्या या ठिकाणी पोलीस महासंचालक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोहिमा खालीलपैकी कोणत्या राज्याची बघा कोहिमा बघा कोणत्या एका राज्याची राजधानी आहे? कोहिमा बघा कोहिमा ही नागालँड या राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये केली? बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या शहरामध्ये केली होती? तर पुणे या शहरामध्ये केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कुरुक्षेत्र बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कुरुक्षेत्र बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा कुरुक्षेत्र बघा हे ठिकाण हरियाणा या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संसदेच्या बघा 2 अधिवेशनामधला कालावधी जास्तीत जास्त खालीलपैकी किती असावा लागतो? बघा संसदेच्या 2 अधिवेशनामधला कालावधी जास्तीत जास्त खालीलपैकी किती असावा लागतो? बघा या ठिकाणी 6 महिने या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवतात? बघा खालीलपैकी कोणते खत असतात जे खत बघा या ठिकाणी बघा रोपांना समतोल आहार पुरवतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील कंपोस्ट बघा हे खत असतात बघा रोपांना समतोल आहार ते पुरवत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेला बघा आनंदवन बघा हा आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी स्थापन केलेला बघा आनंदवन बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील वरोरा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बघा राधाकृष्णन बघा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सलवा जुडूम बघा ही चळवळ खालीलपैकी कोणत्या राज्यासंबंधीची? बघा सलवा जुडूम ही चळवळ कोणत्या एका राज्यासंबंधीची चळवळ आहे? सलवा जुडूम बघा सलवा जुडूम बघा ही चळवळ छत्तीसगड या राज्यासंबंधीची चळवळ आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नीच या शब्दाचा समानार्थी बघा नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता? बघा नीच या शब्दाचा समानार्थी बघा नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता आहे? बघा नीचचा बघा समानार्थी बघा नसलेला समानार्थी शब्द बघा सज्जन या ठिकाणी समानार्थी या ठिकाणी नसलेला तो शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चढाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा चढाई या ठिकाणी शब्द आहे विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा चढाई करणे माघार घेणे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य विरुद्धार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला जो काय भूप्रदेश असतो तर त्यांना द्वीपकल्प या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खाई त्याला खवखवते या ठिकाणी म्हण आहे या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील वाईट बघा करते करणाऱ्याच्या मनामध्ये बघा डाचत असते ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी खालीलपैकी कोणता अंक येईल या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. बघा 36 बरोबर बघा 12 आहे तर 45 बरोबर खालीलपैकी कोणती संख्या येईल? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील 15 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 27 बघा, दूध बरोबर बघा लिटर आहे तर मीटर बरोबर खालीलपैकी काय येईल? बघा दूध बरोबर बघा लिटर आहे तर मीटर बरोबर खालीलपैकी काय येईल? तर मीटर बरोबर कापड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात? बघा भारतामध्ये बघा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव बघा दरवर्षी बघा पणजी या शहरामध्ये संपन्न होतात.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण किती महसूल विभाग आहेत? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 6 महसूल विभाग आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बघा राष्ट्रीय विज्ञान दिवस खालीलपैकी केव्हा असतो? राष्ट्रीय विज्ञान दिवस बघा 28 फेब्रुवारी बघा या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण खालीलपैकी कोणत्या? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बघा सर्वाधिक स्त्री पुरुष या ठिकाणी प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जगामध्ये बघा अतिशय थंड हवामानाचा प्रदेश खालीलपैकी जगामध्ये बघा अतिशय थंड हवामानाचा प्रदेश खालीलपैकी कोणता प्रदेश आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील बघा, टुंड्रा हा प्रदेश बघा जगामध्ये अतिशय थंड हवामानाचा प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मूलद्रव्याच्या सर्वात लहान अविभाज्य कणाला खालीलपैकी काय म्हणतात? मूलद्रव्याच्या बघा सर्वात लहान अविभाज्य कणाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर त्यांना या ठिकाणी अणू असे या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इजिप्त या देशाची अधिकृत भाषा खालीलपैकी कोणती? बघा इजिप्त या देशाची अधिकृत भाषा खालीलपैकी कोणती आहे? बघा अरबी बघा इजिप्त या देशाची अधिकृत भाषा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राजाजी बघा ही योजना खालीलपैकी कोणत्या वर्षीची योजना आहे? राजाजी बघा ही योजना खालीलपैकी कोणत्या वर्षीची योजना आहे? बघा राजाजी बघा ही योजना सन 1944 बघा या वर्षीची योजना आहे. बघा प्रश्न क्रमांक 5 बघा, नवविधान समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा नवविधान समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा देवेंद्रनाथ टागोर यांनी बघा नवविधान समाज यांची स्थापना त्यांनी केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हरिविजय या नावाचं साहित्य खालीलपैकी कोणी लिहिले? बघा हरिविजय या नावाचं साहित्य खालीलपैकी कोणी लिहिलेलं साहित्य आहे? बघा सूर्यसेन यांनी बघा हरिविजय या नावाचं साहित्य हे लिहिलेलं साहित्य आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अप्रत्यक्ष बघा अपक्ष पद्धतीने निवडून आलेले पहिले राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत? बघा अपक्ष पद्धतीने निवडून आलेले पहिले राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत? बघा व्ही गिरी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 8 बघा, जिल्हा न्यायालय यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा जिल्हा न्यायालय यांच्या संबंधीचं कलम म्हणजे 233 बघा हे कलम जिल्हा न्यायालय यांच्या संबंधीचं कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोरोना, एड्स यासारख्या बघा जगभर फैलणाऱ्या रोगांना खालीलपैकी कोणत्या प्रकारची संज्ञा ही दिली जाते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, बघा जगभर फैलणाऱ्या रोगांना कोणत्या प्रकारची संज्ञा ही दिली जाते? तर त्यांना पॅन्डेमिक या प्रकारची बघा संज्ञा त्यांनाही दिली जाते. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने प्राण्याचे वर्गीकरण केले? बघा खालीलपैकी कोणत्या एका शास्त्रज्ञाने प्राण्याचे वर्गीकरण केलेलं आहे? तर अरिस्टॉटल बघा या शास्त्रज्ञाने प्राण्याचं वर्गीकरण हे केलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दक्षिण अमेरिका खंडामधला सर्वात मोठा देश कोणता? बघा दक्षिण अमेरिका खंडामधला सर्वात मोठा देश खालीलपैकी कोणता आहे? बघा ब्राझील बघा हा देश दक्षिण अमेरिका खंडामधला सर्वात मोठा तो देश आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कॅसिटेराइट हे धातुक खालीलपैकी कोणत्या धातू संबंधीचा आहे? कॅसिटेराइट बघा हे धातुक कोणत्या धातू संबंधीचा आहे? कॅसिटेराइट बघा कथील या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आयुर्वेदाचा उगमस्थान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? बघा आयुर्वेदाचं बघा उगमस्थान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? बघा भारत या देशामध्ये बघा आयुर्वेदाचे या ठिकाणी उगमस्थान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी वाङ्मयामधली पहिली आद्य कवयित्री खालीलपैकी कोण आहे? मराठी वाङ्मयामधली पहिली आद्य कवयित्री खालीलपैकी कोण आहे? बघा महादंबा बघा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुलांना बघा AI शिकवण्यासाठी बघा केंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या कंपनीबरोबर सामंजस्य करार केला? मुलांना बघा AI शिकण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या एका कंपनीबरोबर बघा सामंजस्य करार केलेला आहे? बघा ॲडोब या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गॅट या संस्थेचं मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? गॅट
बघा जकार्ता आहे बघा या शहरामध्ये गॅट या संस्थेचं मुख्यालय आहे. ऑस्ट्रेलियामधला गवताळ प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? ऑस्ट्रेलियामधला बघा गवताळ प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? बघा डाऊन्स बघा हा ऑस्ट्रेलियामधला या ठिकाणी गवताळ प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा रेशीम किडे खालीलपैकी कोणत्या वनस्पतीवर प्रामुख्याने वाढतात? बघा रेशीम किडे खालीलपैकी कोणत्या वनस्पतीवर प्रामुख्याने वाढतात? बघा रेशीम किडे बघा प्रामुख्याने तुती या वनस्पतीवर प्रामुख्याने वाढतात. बघा प्रश्न क्रमांक प्रसार भारतीचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण? बघा प्रसार भारतीचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा निखिल बॅनर्जी. बघा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाघा बॉर्डर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा वाघा बॉर्डर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा वाघा बॉर्डर बघा पंजाब या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुघल सत्तेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा मुघल सत्तेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर बाबर यांनी पहा मुघल सत्तेची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नंबूथिरी बघा यांचे बघा नुकतेच निधन झाले तर ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीचे होते? नंबूथिरी बघा चित्रकला. बघा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा लुना 25 बघा खालीलपैकी कोणत्या देशाची चंद्रयान मोहीम होती? बघा लुना 25 बघा लुना 25 बघा हे बघा चंद्रयान मोहीम बघा रशिया या देशाची बघा या ठिकाणी चंद्रयान मोहीम होती. बघा खानून बघा हे चक्रीवादळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आले होते? बघा खानून बघा हे चक्रीवादळ कोणत्या देशामध्ये आले होते? तर जपान या देशामध्ये ते आले होते. बघा प्लासी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? प्लासी बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? प्लासी बघा प्लासी बघा हे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. बघा निलगिरी पर्वतरांगा भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला? निलगिरी बघा पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या दिशेला आहेत? बघा निलगिरी बघा पर्वतरांगा बघा भारतचे बघा या ठिकाणी दक्षिण दिशेला आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्याचे कार्यकारी अधिकार खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली असतात? राज्याचे कार्यकारी अधिकार खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली असतात? तर या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा असेच बघा 10,000 प्रश्नसंग्रह असलेलं PDF आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत बघा IMP PDF जर पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.